या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सूचना केल्या की आम्हाला मिरवणुकीमध्ये आम्ही एवढा खर्च करून येतो परंतु आम्हाला पुढे जात नाही। याचं उदाहरण गेल्या वर्षी सिंघी साहेबांनी गवाडे साहेबांनी हे बघितलं। पांढरापूर चौकापासून न्यू हॉस्पिटलपर्यंत असणाऱ्या गाड्या जागेवर थांबल्या, मेकॅनिक चौकापर्यंत आलेल्या गाड्या त्या ठिकाणी थांबल्या आणि मिरवणुकीच्या मार्गावर येणारी सुरुवात होती गाडी मेकॅनिक चौकातून परत गेली आणि हा टाइम लिमिट होता रात्री 12, 11:15 सगळं आपण स्पीकर बंद करून सगळं जातो। आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची भूमिका एकच होती की आम्हाला एवढा खर्च करतो, एक मंडळ 3 लाख 4 लाख 5 लाख मिरवणुकीमध्ये साधा आम्हाला येता येत नाही, मग आम्ही दुसरी मिरवणूक काढतो। सगळ्या कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकलं। तसं तर पूर्वीच्या काळामध्ये सोलापूर शहराच्या सूत मिल ज्या चालू होत्या त्या सूत मिलला मंगळवारी सुट्टी असायची साहेब, आणि मग त्यावेळेस मिल कामगार हा बौद्ध समाजाचा जास्त होता, त्यांच्यासाठी मंगळवारी मिरवणुकीची ही प्रथा पूर्वी होती। त्याच्यानंतर MSMEनं बुधवारी लाईट बंद केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग बुधवारचा मिरवणुकीचा प्रकार चालू झाला आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी रविवारी मिरवणूक काढावी अशा पद्धतीचे संकेत मध्यवर्ती बैठकीमध्ये झाले आणि मग रविवारी मिरवणुकीची पाहण्या खरं तर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती ही सर्व लोकांसाठी, परंतु गेल्या अनेक वर्षापासून मध्यवर्तीमध्ये माझं पटलं नाही, मला ऐकलं नाही। स्वतंत्र मध्यवर्ती दुसरी मध्यवर्ती काढण्याचा प्रयत्न या सोलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून तिची सुरुवात झाली। परंतु या जयंतीचा इतिहास बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासूनचा जो इतिहास आहे निवडणुकीचा त्याला कुठं गाळवत लागू नये म्हणून आमच्या पूर्वजांनी केलेली परंपरा टिकवण्याचं काम आम्ही गेल्या 25 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये या ठिकाणी माझे सहकारी राजाईने 1986च्या म्हणजे जाहिरातीचा उल्लेख केला। लोकांना माहिती नाही त्यावेळेस कुणाला जन्मही नव्हता, 40ला निवडणूक आणि मग जुन्या पूर्वजाचा इतिहास ही परंपरा आपण लिहिण्याची भूमिका आपण या ठिकाणी या मध्यवर्ती लोक असतो। आणि मग 21चा त्यावेळेस आमचा निर्णय झाला त्यावेळेस सिंघी साहेबांनी आम्हाला बोलवलं, सविस्तर अशी चर्चा केली आणि 21च्या निवडणुकीचा दुसऱ्या त्याच्यामध्ये पॅटर्न तसा लागला। शासन आणि प्रशासन ते गेल्या 2 वर्षांच्या आंबेडकर जयंतीच्या निवडणुकीमध्ये जे ढवळाढवळ झाली सोलापूरचं ती कुठेतर थांबवावी यासाठी 21चा काही मंडळाचा प्रयत्न होता। ही भूमिका आम्ही आपल्यासोबत स्पष्टपणे सांगितली आमच्या मध्यवर्ती, त्याच्यावर सुद्धा आपण विचार केला। आजूबाजूचे कर्नाटक राज्य असेल, तेलंगणा असेल, महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभाग असेल, नाशिक असेल, मुंबई पुणे असेल, या विभागातून या निवडणुकीला लोक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये आधी त्याचा पाठिंबा होता। आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतला की परंपरा ही पाळली असेल, पाळली जात असेल तर 21ची मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तशा पद्धतीचं CP साहेबांशी चर्चा केली आणि CP साहेबांनी एकच सांगितलं की तुमचा जो परंपरेचा मार्ग आहे रविवारी निघणारी जी मिरवणूक आहे 19 तारखेला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डफरिंग चौक, पुन्हा एम्प्लॉयमेंट चौक, वाडी हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर बंगल्यावर महात्मा गांधी पुतळा, महात्मा गांधी पुतळ्यावर अण्णाभाऊ साठे पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून महात्मा ज्योतिराव पुतळा सुपर मार्केट त्या ठिकाणी मेकॅनिक चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, बदला मारुती, मंगळवारपेठ पोलीस चौकी आणि साठी गल्ली, तिथून बाळेश्वरला पंचायती चावडी अशा पद्धतीचा हा जो तुम्हाला मार्ग आहे तो मार्ग CP साहेबांनी मान्य केला। त्यामुळे मध्यवर्तीने आपण 19च्या निवडणुकीमध्ये CP साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला। ही खुलासा मंडळाला असावा यासाठी या ठिकाणी मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां।
मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.